गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल। एक आहे वाईट कर्म। तर चांगलं कर्म म्हणजे काय? पुण्य कर्म। आणि वाईट कर्म म्हणजे काय? पाप कर्म। तर लोक चांगलं कर्म करून या 3 तापातून जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटू शकत नाही। आणि जास्तीत जास्त त्याला काय होईल? त्याला वरच्या लोकांची प्राप्ती होईल। आणि वाईट कर्म करून जर त्यांना काय करेल? त्याला अधोगतीला जावं लागेल। पण चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे कशावरून ठरणार आहे? तर त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? जसं उदाहरण, आपण एकादशीला अन्न खाल्लं त्याला तुरणामध्ये पण नेलं जातं, पण एखाद्या घराला आग लागली, घरामध्ये 4 लोक आहेत आणि जर त्यानं ते घर फोडलं तर त्याला बक्षीस दिलं जातं। म्हणजे कार्य तेच करतोय, घर फोडायचंच कार्य करतोय, पण त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? तर ह्या उद्देशावर ठरलं जातं कर्म चांगलं आहे का वाईट आहे, पायावरती उभा आहे। तर ह्याची सुरुवात कशी होते? जेव्हा व्यक्ती मांस खातो तेव्हा त्याला दारू पिण्याची गरज पडते आणि जेव्हा तो दारू पितो तेव्हा व्यभिचाराच्या मार्गाला लागतो। आणि मग या सर्व गोष्टी करत असताना त्याला पैशाची गरज लागते, कारण त्याच्या रोजच्या इन्कम मध्ये हे सर्व त्याला पुरत नाही, म्हणून तो काय करतो की हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण। Ram